ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम नमो भगवते वासुदेवाय. मोहिनी एकादशी व्रतकथा. युधिष्ठिराने विचारले, जनार्दन, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते? तिचे काय फळ असते? तिचा विधी काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराज, पूर्वीच्या काळी परमबुद्धिमान श्री रामचंद्रांनी महर्षी वशिष्ठांना हीच गोष्ट विचारली होती, जी तुम्ही आज मला विचारित आहात. श्रीराम म्हणाले, भगवन, जे सर्व पापांचा नाश व सर्व प्रकारच्या दुःखांचे निवारण करणारे व्रतांमध्ये उत्तम व्रत असेल ते मी ऐकू इच्छितो. वसिष्ठ मुनी म्हणाले, श्रीराम, तुम्ही फार उत्तम गोष्ट विचारलीत. मनुष्य तुमचे नाम घेतल्यानेच सर्व पापांपासून शुद्ध होतो. तथापि लोकांच्या हितासाठी मी पवित्रात पवित्र उत्तम व्रताचे वर्णन करतो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे नाव मोहिनी आहे. ती सर्व पापांचे हरण करणारी व उत्तम आहे. तिच्या व्रताच्या प्रभावाने लोक मोहपाशातून व पाप समूहातून सुटका करून घेतात. सरस्वती नदीच्या रमणीय काठावर भद्रावती नावाची सुंदर नगरी आहे. तेथे द्रुतिमान नावाचा राजा, की जो चंद्रवंशी व सत्यवचनी होता, राज्य करीत होते. त्याचा नगरात एक वैश्य राहत होता, जो धनधान्याने परिपूर्ण व समृद्धशाली होता. त्याचे नाव होते धनपाल. तो सदैव पुण्यकर्मातच गुंतलेला असे. दुसऱ्यांसाठी पानपोई, विहीर, मठ, बगीचा, तलाव आणि घरे बांधून देत असे. भगवान विष्णूंच्या भक्तीत त्याचा मनपूर्वक अनुराग होता. तो नेहमी शांत राहत असे. त्याला 5 मुले होती, सुमना, द्युतिमान, मेधावी, सुकृत व दृष्टबुद्धी. दृष्टबुद्धी 5वा होता. तो नेहमी मोठ्या मोठ्या पापकर्मांमध्ये गुंतलेला असे. जुगार वगैरे दुर्व्यसनांमध्ये त्याची खूप आसक्ती होती. तो वैश्यांना भेटायला उत्सुक असे. त्याची बुद्धी न देवांच्या पूजेत लागत असे, न पितरे व ब्राह्मणांच्या सत्कारात. तो दुष्टात्मा अन्यायाच्या मार्गाने अवलंब करून वडिलांचे धन नष्ट करीत असे. एके दिवशी तो वेश्येच्या गळ्यात हात टाकून चौकात फिरताना आढळला. तेव्हा वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिले व बंधू बांधवांनीही त्याचा त्याग केला. आता तो रात्रंदिवस दुःख आणि शोकात बुडाला. तसेच कष्टामागून कष्ट सहन करीत इतस्ततः भटकू लागला. एके दिवशी काहीतरी पुण्योदय झाल्याने तो कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात जाऊन पोचला. वैशाखाचा महिना होता. तपस्वी कौंडिन्य गंगेत स्नान करून आले होते. दृष्टबुद्धी शोकाच्या भाराने दुःखित होऊन कौंडिन्य मुनी जवळ गेला आणि हात जोडून समोर उभा राहून म्हणाला, ब्राह्मण भूदेव, माझ्यावर दया करून असे काही व्रत सांगावे ज्याच्या पुण्याच्या प्रभावाने माझी मुक्ती होईल. कौंडिन्य म्हणाले, वैशाखाच्या शुक्ल पक्षात मोहिनी नावाचे प्रसिद्ध एकादशीचे व्रत कर. मोहिनीचा उपवास केल्यावर प्राण्यांनी अनेक जन्मांमध्ये केलेली मेरू पर्वतासमान महापापेही नष्ट होऊन जातात. वसिष्ठ मुनी म्हणतात, श्री रामचंद्रा, मुनींचे हे वचन ऐकून दृष्टबुद्धीचे चित्त प्रसन्न झाले. त्याने कौंडिन्यांच्या उपदेशाने विधीपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले. राजन, हे व्रत केल्याने जो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरुडावर आरूढ होऊन सर्व प्रकारच्या उपद्रवांनी रहित श्री विष्णू धामास निघून गेला, अशा प्रकारे हे मोहिनीचे व्रत खूप उत्तम आहे. याचे वाचन व श्रवण केल्याने 1000 गोदानाचे फळ मिळते. मोहिनी एकादशी व्रतकथा संपूर्ण. श्री कृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय.